वेलकम टू क्रोचेट बाय कल्पना। आज आपण मोदक कसा करायचा ते बघणार आहोत। मी मिल्क ॲक्रेलिक कॉटन यान घेतलेली आहे। मॅजिक रिंग करायची आहे। फर्स्ट आपल्याला मॅजिक रिंग करायची, त्यामध्ये 2 चेन घ्यायची आणि 15 डबल क्रोशे करायचे आहे। ऑल ओव्हर 15 डबल क्रोशे करायचे आहे। आता सेकंड राऊंडमध्ये हा राऊंड आपण स्लिप स्टिचनं क्लोज करू। स्लिप स्टिच करायची आणि क्लोज करून 2 चेन घ्यायचे आहे, 2 चेन घ्यायचे आहे। आणि आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहे, म्हणजे टोटल 30 डबल क्रोशे होतील। फर्स्ट राऊंडमध्ये 15 केले आहे, आता 30 करायचे आहे। 30 डबल क्रोशे। प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड तयार करायचा आहे। पूर्ण राऊंड तयार झालेला आहे। आता स्लिप स्टिच करायची आहे। स्लिप स्टिच करून 2 चेन घ्यायची आहे। 2 चेन घेऊन त्याच डबल क्रोशेच्या मागच्या साईडनं डबल क्रोशे करायचा आहे। आणि आपल्याला ह्या राऊंडमध्ये प्रत्येक डबल क्रोशे तसाच करायचा आहे। बॅक साईडनं डबल क्रोशेच्या बॅक साईडनं हुक घेऊन डबल क्रोशे करायचा आहे। त्याला बॅक पोस्ट डबल क्रोशे असं म्हणतात, BP डबल क्रोशे शॉर्ट फॉर्म। थर्टीच डबल क्रोशे करायचे आहे, इन्क्रीज डिक्रीज काही नाही आहे, सेम 30 डबल क्रोशे करायचे आहे आपल्याला। फक्त बॅक पोस्ट करायचं आहे। बॅक साईडनं हुक घेऊन त्यातून डबल क्रोशे करायचं आहे। डबल क्रोशेच्या बॅक साईडनं हुक घेऊन मग डबल क्रोशे करायचा आहे। टोटल 30 डबल क्रोशे करायचे आहे। पूर्ण राऊंड कंप्लीट झाला आहे। आपण तसेच बॅक पोस्ट डबल क्रोशे केलेली आहे। आता स्लिप स्टिच करून हा राऊंड क्लोज करायचा आहे। स्लिप स्टिच करायचं आणि 2 चेन घ्यायचे। स्लिप स्टिच करून 2 चेन घ्यायचे आहे। आता ह्या राऊंडमध्ये एक बॅक पोस्ट डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे करायचे आहे। एक बॅक पोस्ट केल्यानंतर एक फ्रंट पोस्ट करायचे आहे। समोरच्या साईडनं काढून डबल क्रोशे करायचं, एक बॅक साईडनं। असं पूर्ण ऑल ओव्हर आपल्याला रिपीट करायचं आहे। आता बघून कळालेच असेल फ्रंट पोस्ट डबल क्रोशे कसा करायचा ते। टोटल 30 डबल क्रोशे, बॅक पोस्ट डबल क्रोशे 15 आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशे 15 असे मिळून आपल्याला 30 डबल क्रोशे करायचे आहे। 30 डबल क्रोशे। आणि हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून
एक बॅक पोस्ट डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, एफ बी डबल क्रोशे, बॅक बी डबल क्रोशे, बॅक पोस्ट डबल क्रोशे. असं करून कंप्लीट करून घेऊ. टू चेन. ह्या राऊंडमध्ये पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. स्लिप स्टिच करून टू चेन आणि एक बॅक पोस्ट डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असं मिळून आपल्याला सेम राऊंड कंप्लीट करायचा आहे. सेम पॅटर्न रिपीट करायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. टोटल 30 डबल क्रोशे होतात. बॅक पोस्ट डबल क्रोशे आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असे मिळून आपल्याला सेम 30 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. राऊंड क्लोज करून टू चेन घ्यायचे आहे. स्लिप स्टिच करायचे आणि टू चेन घ्यायचे आहे. आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला डिक्रीज करायचे आहे स्टिचेस. फर्स्टवाली ती एक डबल क्रोशे टू चेनच्या ती एक घेऊन एक घ्यायची आणि बॅकला घ्यायची ती. आणि आता फक्त फ्रंट पोस्ट डबल क्रोशेच्यावरच वर्क करायचं आहे आपल्याला. बॅक डबल क्रोशेच्या काउंट नाही करायचे आहे. फ्रंट डबल क्रोशे टू एकत्र करून अनकम्प्लीट करून ते एकत्र करायचे आहे, म्हणजे डिक्रीज होतील ते. दोन डबल क्रोशे अनकम्प्लीट करून फ्रंट साईडचे एकत्र करायचे आहे. एकच डबल क्रोशे, एक डबल क्रोशे एकत्र करायचं. डबल क्रोशे घेऊन तो पण अनकम्प्लीट ठेवून मग नंतर तिन्ही पण एकत्र काढायचे, म्हणजे ते डिक्रीज होऊन जातात. एक स्टिच एक डबल क्रोशे डिक्रीज होऊन जातो. हा राऊंड कंप्लीट झाल्यावर परत स्लिप स्टिच करून टू चेन घ्यायचे आहे. कंप्लीट झाला या राऊंड आणि स्लिप स्टिच करायचे आहे. स्लिप स्टिच करून त्याच्यामध्ये आपण आता कॉटन फिल करूया. चांगलं भरून घ्यायचं आहे आणि पुढचा नेक्स्ट राऊंड करायचा आहे. टू चेन
फ्रंट डबल क्रोशे ते तो एकत्र याच्यामधून एक डबल क्रोशे करायचा आहे आपल्याला. त्याच्यावरच एक डबल क्रोशे करायचा आहे. असे दोन फ्रंट डबल क्रोशे दिसतात, त्या याच्यामधून एक डबल क्रोशे करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला. टोटल 8 डबल क्रोशे होतील. प्रत्येक याच्यातून एक डबल क्रोशे करायचा आहे. ह्या राऊंडला 8 डबल क्रोशे होतील. सेकंड राऊंडला आपल्याला परत डिक्रीज करून वन स्टिच डिक्रीज करून 4 डबल क्रोशे करायचे आहे. स्लिप स्टिच करायचं. स्लिप स्टिच करायचं तिथे क्लोज झाल्यानंतर आणि 2 चेन घ्यायचे आहे. आता बरोबर मोदकाचा आकार आला आहे. टू चेन आणि 2 फ्रंट डबल क्रोशामधून डबल क्रोशेच्या वरती एक डबल क्रोशे, असे आपल्याला 4 डबल क्रोशे मिळतील. 2 डबल क्रोशेच्या वरती एक डबल क्रोशे, फ्रंट डबल क्रोशेच्या याच्यातून एक डबल क्रोशे करायचा आहे आपल्याला. हा राऊंड कंप्लीट करायचा आहे आणि स्लिप स्टिच करून अँड कट करायचे आहे आणि चांगला शेप देऊन मोदकाला चांगला शेप देऊन छान तयार झालेला आहे.